आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाहिलंस का किती सुंदर लिहिलंय बघ वृंदा. देर इज नो पाथ टू हॅपीनेस. हॅपीनेस इज द पाथ. वृंदा, आज तू आयुष्याच्या त्या वळणावर उभी आहेस जिथे तुझी आई अनुपमा गेल्यावर मी उभा होतो. त्यामुळे मी जर असं म्हणालो की मी तुझं दुःख समजून घेऊ शकतो, मी खरंच समजू शकतो बाळा. आपल्या दोघांचं दुःख सारखंच आहे. त्यावेळी माझ्या मनामध्ये तुझ्या सकट तुझ्या बहिणींविषयीची चिंता होती, काळजी होती. आणि आता तुझ्या मनात तुझ्या डोक्यात फक्त समीर रावांविषयीचा राग आणि संशय आहे. तुझ्या मनामध्ये आमच्या सगळ्यांविषयी किती राग आहे तुम्ही समजू शकतो ग. आणि त्यात काही चुकीचं असं मी अजिबात म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही. कारण तुझ्या मनात जे सत्य आहे त्या सत्याच्या बाजूने तू लढतेस आणि आम्हाला जे सत्य वाटतंय त्या सत्यासाठी आम्ही लढतो. पण आता या सगळ्यामध्ये मी जर तुला काही विचारलं, तुझ्याशी काही बोललो, तर ते तू माझ्याशी बोलणार नाहीस, मला काही सांगणार नाहीस. कारण आता तुझ्यात आणि आमच्यामध्ये अंतर आलंय. आम्ही समीररावांच्या बाजूने असल्यामुळे तू आमच्यापासून खूप लांब गेलीस. त्यामुळे आम्ही दुसऱ्या बाजूने आहोत असं तू समजत राहशील कायम. आणि तुझ्या मनात जे सत्य आहे त्या बाजूने तू कायम राहशील. पण या सगळ्यात एक लक्षात घे बाळा, तू जर आमच्याशी काही बोललीच नाहीस तर तुझ्या मनातलं सगळं तुझ्या मनातच राहील ना. साचलेलं पाणी जसं गढूळ होऊन जातं ना, तशी तुझ्या मनाची अवस्था होऊन जाईल बाळा. राणाला न्याय मिळावा असं मला सुद्धा वाटतंय, अगदी मनापासून वाटतंय. पण तू जो हट्ट धरून ठेवलायस, तुझ्या मनामध्ये जो हट्ट आहे की समीररावानेच हे सगळं केलेलं आहे, ते सगळं ठरेपर्यंत, सिद्ध होईपर्यंत तुझ्यात आणि आमच्यात किती अंतर येत राहील याचा विचार कर जा. पण मला स्वतःला असं वाटतंय की असं कोणीतरी असावं की ज्याच्याकडे तू हे सगळं बोलशील, व्यक्त होशील. आणि समजा असं जर कोणी नसेल तर मला असं वाटतं की तू तुझ्या मनातलं हे सगळं कुठेतरी लिहून ठेवावंस, कशावर तरी लिहावंस, तू व्यक्त व्हावंस. म्हणूनच ही वही आणि हे पेन घेऊन आलोय बाळा. तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना, हा सगळा जो काही गोंधळ सुरू आहे ना तुझ्या मनात, तो सगळा याच्यावरती लिहित जा, व्यक्त करत राहा याच्यावरती. असे आतल्या आत घुसमटत राहून कोस ग बाळा. मग मी एक बाप म्हणून तुझ्यासाठी हे एवढंच करू शकतो, आणखी काय करू. कारण मला तुझी काळजी वाटते ग. एकटी एका बाजूने उभी आहेस तू, हे बघवत नाहीये माझ्याच्याने.
त्यामुळे तुला तुझा तुझा काहीतरी आधार व्हावा म्हणून ही वही आणि हे पेन घेऊन आलोय. हे ठेव ठेव तुझ्या जवळ. समीर, कसला विचार करताय? नाही काय, मगाशी जे झालं त्याचा विचार करताय का? अगं नाही, तसं नाही. म्हणजे मगाशी पत्राची गडबड झाली ना. मला हे पत्र तुझ्या तोंडून ऐकायचं होतं, पण मुक्ताने आधीच वाचून टाकलं. हे पत्र तू वाचताना मला पाहायचं होतं. एवढंच ना? द्या, मी वाचते. प्रिय, माझ्या मनात तुझी जागा नेमकी काय आहे कसं सांगू तुला? तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगताना जगात अशी एकही गोष्ट दिसत नाही जिचं उदाहरण देता येईल. पाण्यात रंग टाकल्यावर ते पाणी आणि तो रंग एकमेकात असे मिसळतात की त्यांना वेगळं करता येत नाही. अगदी तशीच मिसळली आहेस तू माझ्या मनात. आता कोणीही, अगदी मी सुद्धा तुला माझ्यापासून वेगळं करू शकत नाही. तुझे हसणे, मला स्पर्श करणे, मायेने जवळ घेणे, हे सगळं एखाद्या औषधासारखं काम करतं माझ्यासाठी. तू श्वास झाली आहेस माझा. मी लायक नव्हतो कधीच, तरीही तू भरभरून प्रेम दिलंस. त्या प्रेमाचा मोबदला म्हणून दुप्पट प्रेम देईन मी, प्रॉमिस. माझ्या गुलाबाच्या या नाजूक फुलाच्या आयुष्यातले सगळे काटे दूर करणार आहे मी.